विषयाला आपण पुढील आठवड्यापासून पुन्हा आपण आपलं फिलिपी पत्र जे आहे ते आपण त्याकडे आपण वळूया. परंतु आज विशेष करून जो महत्वाचा विषय आहे त्याकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत आणि मला असं वाटतं तो जो विषय आहे तो आपल्या समोर आहे. अ, सगळ्यांना पुष्कळ वेळा मंडळीबद्दल आपण ऐकतो, मंडळीबद्दल आपण विचार करतो, मंडळीबद्दल पाहतो, परंतु खऱ्या रीतीने मंडळीबद्दल पवित्र शास्त्र काय शिकवतं नेमकं? याबद्दल आज आपण थोडक्यात शिकणार आहोत. आणि खरं तर ज्यावेळेस आपण प्रेषितांचं मतांगीकार आपण पाहतो, तर आपल्याला माहीत आहे की जे ऐतिहासिक आपण जे म्हणतो विश्वास नाही का, मंडळीचा विश्वास काय आहे? जिथं मंडळी अ, मोठ्याने कबूल करायची की आम्ही काय विश्वास ठेवतो नाही का, आमचा विश्वास काय आहे? आणि त्यातीलच प्रेषितांचं मतांगीकार मला असं वाटतं सगळ्यांना माहीत आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही शेवटचा भाग पाहिला तर तिथं असं म्हटलेलं आहे, की मी पवित्र सार्वत्रिक मंडळीवर आणि त्याची सहभागिता यावर मी विश्वास ठेवितो, नाही का? आणि त्यावरच आधारित आजचा हा प्रश्न आहे. हॅडलबर्ग धर्म शिक्षण प्रश्नोत्तरावली यामधून घेण्यात आलेला हा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न अशा प्रकारचा आहे, की सार्वत्रिक पवित्र ख्रिस्ती मंडळीबाबत तुमचा विश्वास काय आहे? एक ख्रिस्ताची लोक या नात्याने आपल्याला माहित आहे, की मंडळीचं महत्व काय आहे ख्रिस्ती जगतामध्ये. कारण मुळात ख्रिस्त मंडळीसाठी या भूतलावर आला. ख्रिस्ताने आपला प्राण मंडळीसाठी दिलेला आहे आणि ख्रिस्ताने त्या मंडळीवर त्याचे सेवक नेमलेले आहेत. ख्रिस्त त्या मंडळीचं पोषण करतो. ख्रिस्त त्या मंडळीचा स्रोत आहे, नाही का? आणि त्या मंडळीबद्दल ख्रिस्त फार गंभीर आहे आणि म्हणून मंडळीबद्दल ज्यावेळेस आपण विचार करतो, तर जग फार वेगवेगळ्या प्रकारे त्याबद्दल पाहतं. परंतु आज आपण पवित्र शास्त्रानुसार खऱ्या रीतीने जी खरी मंडळी आहे ख्रिस्ताची, ती कोण आहे? ती कशा प्रकारे आहे? पवित्र शास्त्र मंडळीबद्दल काय सांगतं? आज जगामध्ये काय चाललंय? या सगळ्या गोष्टी आपण थोडक्यात अभ्यासूया. प्रश्न क्रमांक 54 आहे. तो अशा प्रकारचा आहे, की सार्वत्रिक पवित्र ख्रिस्ती मंडळीबाबत तुमचा विश्वास काय आहे? पुष्कळ वेळा ज्यावेळेस कॅथलिक हा शब्द येतो, त्यावेळेस आपल्याला तो शब्द ऐकायला कठीण वाटतो, नाही का? कारण तो एक अंगवळणी पडलाय, की नाही कॅथलिक म्हणजे हा शब्द बिब्लिकलच नसावा. हा शब्द फक्त रोमन कॅथलिक लोकं वापरतात. परंतु मला तुम्हाला सांगू द्या प्रियजनांनो, की हा जो शब्द आहे कॅथलिक, हा शब्द खरं तर बिब्लिकल शब्द आहे. खरं तर पवित्र भाषीय तो शब्द आहे. हा शब्द नक्कीच जरी रोमन कॅथलिक मंडळीने घेतला असला आणि तो दाखवत असले की विश्वव्यापी मंडळी आम्ही आहोत, परंतु नाही. खऱ्या रीतीने पवित्र शास्त्र ज्यावेळेस मंडळीकडे पाहतं, देव ज्यावेळेस मंडळीकडे पाहतो, त्यावेळेस कॅथलिक या शब्दाचा अर्थ आपल्याला समजेल. आणि म्हणून अ, या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया सगळ्यात अगोदर. त्या धर्मसिद्धांत जी प्रश्नोत्तरावली आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे उत्तर दिलेलं आहे, की जगाच्या सुरुवातीपासून ते त्याच्या अंतापर्यंत सर्व मानवजातीपैकी देवाचा पुत्र खऱ्या विश्वासाच्या ऐक्यामध्ये त्याच्या आत्म्याने आणि वचनाने सार्वकालिक जीवनाकरिता निवडलेले एक चर्च तो गोळा करतो. त्याचे रक्षण करतो आणि आपणा स्वतःसाठी त्याची जोपासना करतो. आणि मी त्या चर्चचा सभासद आहे आणि सर्वदा राहणार आहे, असा माझा विश्वास आहे. काय आहे? कॅथलिक, सार्वत्रिक मंडळी याचा अर्थ काय आहे? तुम्ही त्यावर विश्वास ठेवता का? हा जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्याचं उत्तर अशा प्रकारे दिलंय बघा, की जगाच्या सुरुवातीपासून ते त्याच्या अंतापर्यंत सर्व मानवजातीपैकी जे निवडलेले आहेत, ज्यांना देव एकत्र करत आहे, त्यांचं रक्षण करत आहे, त्यांची जोपासना तो करतो आणि त्या मंडळीचा मी एक सभासद आहे आणि मी सर्वदा राहणार आहे. हा माझा विश्वास आहे. ज्यावेळेस मी सार्वत्रिक मंडळीबद्दल विचार करतो. तर मग त्याकडे आपण लक्ष केंद्रित करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी पाहूया. सगळ्यात अगोदर मंडळीबद्दल आपण विचार करत असताना आपल्याला माहीत आहे, की मंडळी हा जो शब्द आहे, जर मूळ आपण त्याचा अर्थ बघितला तर एक्लेसिया या शब्दापासून आलेला हा शब्द आहे. आणि खऱ्या रीतीने मंडळी म्हटल्यावर जनरल सर्वसाधारणपणे
लोकांचं एकत्रित येणं त्याला आपण म्हणतो नाही का. परंतु ज्यावेळेस पवित्र भाषीय जो अर्थ आहे त्यानुसार जर आपण बघितलं तर एक्लेसिया हा जो शब्द आहे, तो आपल्याला याबद्दल सांगतो, की जगापासून वेगळे केलेले लोकं. जगापासून वेगळे केलेले, त्याच्या प्रियपुत्रा ठायी निवडलेले, त्याच्या प्रियपुत्राच्या रक्ताद्वारे मोलाने विकत घेतलेले लोकं म्हणजे मंडळी. आणि आपल्याला माहीत आहे, की मंडळी अस्तित्वात आहे. हां, नक्कीच. ख्रिस्ती म्हणून आपण मंडळीमध्ये एकत्रित येतो भक्तीसाठी नाही का. रविवारी म्हणा, वेगवेगळ्या प्रकारे आपण एकत्रित येतो. आपण त्या सहभागितेमध्ये एकत्रित येतो. परंतु अ, आपल्यासाठी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, की काय आम्ही मंडळीमध्ये जरी एकत्रित येत आहोत आणि जरी आम्ही मंडळीच्या सहभागितेमध्ये एकत्रित आहोत, तरी आम्हाला हे समजणं गरजेचं आहे, की पवित्र शास्त्र ज्या प्रकारे मंडळीकडे पाहतं, ज्या मंडळीबद्दल शिकवितं, काय खरंच त्या मंडळीचा आम्ही एक भाग आहोत का? काय खरंच त्याच मंडळीचा आम्ही एक भाग आहोत का? कारण मंडळी म्हणून एकत्रित येणं म्हणजे कोणत्या पण मंडळीत आम्ही येऊ शकतो एकत्रित. मग ती कोणत्याही प्रकारची असू शकते मंडळी. ती खरंच सुशिक्षणावर आधारित आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीबद्दल विचार करत असताना, कोणत्या प्रकारच्या मंडळीवर आपण विश्वास ठेवतो, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि तो विश्वास काय बरं? आपण पवित्र कॅथलिक म्हणजे सार्वत्रिक मंडळीवर विश्वास ठेवतो. कॅथलिक हा शब्द जो आहे, तो शब्द त्याचा अर्थ होतो सार्वत्रिक किंवा विश्वव्यापी, विश्वव्यापी. त्या मंडळीवर आपण विश्वास ठेवतो. आता कॅथलिक काय म्हटलेलं आहे? सार्वत्रिक पवित्र ख्रिस्ती मंडळी. प्रेषितांच्या मतांगीकारामध्ये मंडळीच्या अगोदर पवित्र हा शब्द लावला नाही का? मी पवित्र, सार्वत्रिक मंडळी आणि तिची सहभागिता यावर मी विश्वास ठेवतो नाही का? पवित्र हा शब्द त्या मंडळीसोबत जोडलेला आहे. याचा अर्थ काय बरं? काय तुम्हाला वाटतं का? तुम्ही विचार करू शकता की आज जगामध्ये ज्या मंडळी आहेत त्या पवित्र आहेत आणि खरंच सगळ्या मंडळाबद्दल इथं बोललं जात आहे. का बरं मंडळीला पवित्र म्हटलेलं आहे? याचं कारण जर आपल्याला शोधून घ्यायचं आहे, तर मला असं वाटतं इस्रायल लोकं ज्यांना मिस्र देशातून देवाने बाहेर काढलं अद्भुत रीतीने आणि ज्यावेळेस ते सिनाय पर्वताजवळ आले, त्या ठिकाणी आल्यानंतर देवाने त्याच्या सेवकाद्वारे, मोशेद्वारे त्यांना नियमशास्त्र दिलेलं होतं आणि तो नियमशास्त्र देण्याचा एकच उद्देश होता. तो काय होता बरं? जसा तुमचा देव पवित्र आहे, तसे तुम्ही पवित्र असा. कारण तुम्ही मिसर देशातून आलेला आहात. तुम्ही तेथील चालीरीती इथं जिवंत देवाकडे येऊन तुम्ही तेच देऊ शकणार नाही. तुम्हाला जर जिवंत देवासमोर उभं राहायचं आहे, तर तुम्हाला पवित्र काय आहे ते समजणं गरजेचं आहे. कारण देव पवित्र आहे. आणि देवाच्या सान्निध्यात, देवासमोर जर तुम्हाला यायचं आहे, देवाची लेकरं म्हणून तुम्हाला जगायचं आहे, तर जसा तुमचा देव परमेश्वर पवित्र आहे, तसे तुम्ही पवित्र असायला पाहिजे आणि हे सत्य पेत्र सुद्धा मांडतो अध्याय 1 मध्ये. मग पवित्र का म्हटलेलं आहे मंडळीला? कारण आपल्याला हे पाहायला भेटतं, की मंडळी पवित्र नाही सगळ्यात अगोदर. कारण देवाचं वचन अगदी स्पष्ट करतं, की या जगामध्ये असा कोणीच नाही, की जो पवित्र आहे. सर्वांनी पाप केलाय. ते देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहे. नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. सर्व बहकले म्हणजे ज्यांनी त्यांनी आपला मार्ग धरलेला आहे. आणि पाहिलं तुम्ही मंडळी सुद्धा पवित्र नाहीये. मंडळी सुद्धा शुद्ध किंवा अ, निर्दोष स्वतःमध्ये नाहीये. परंतु ज्यावेळेस मंडळीला पवित्र हा म्हटलं जातं, तर मग आपल्याला हे समजणं गरजेचं आहे, की जरी मंडळी पवित्र नाही, परंतु तिची जी पवित्रता आहे, ती देवापासून प्रवाहित आहे. याचा अर्थ देवाचे लोक या नात्याने आपण जे पापी लोक होतो, ते देवाच्या कृपेने तारल्या गेलेलो आहोत. ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील परिपूर्ण कार्याद्वारे, त्याने केलेल्या त्या आज्ञापालनाद्वारे, त्याने त्या सांडलेल्या त्या अनमोल रक्ताद्वारे आपण मोलाने विकत घेतलेलो आहोत. ख्रिस्ताचं नीतिमत्व आपल्यावर बहाल करण्यात आलेलं आहे. त्याची पवित्रतेने आपल्याला झाकण्यात आलेलं आहे. त्याच्या नीतिमत्वतेचा झगा आपल्याला घालण्यात आलेला आहे. त्याचा आत्मा आपल्या अंतःकरणात वास करतो, जो आपल्याला दिवसेंदिवस पवित्र करणात वाढवत आहे. आणि पहा, अशा प्रकारे देव आपल्याला घडवतो त्याच्या राज्यासाठी, उभं करतो. आणि मग या सर्व गोष्टींनुसार जर आपण विचार केला, तर मंडळी पवित्र आहे. का बरं? कारण ती मंडळी पित्याद्वारे निवडलेले ते लोक आहेत. पुत्राद्वारे ते तारलेले आहेत आणि पवित्र आत्म्याद्वारे त्यांचं पवित्रीकरण होत आहे. पवित्रीकरणात ते चालविल्या जात आहे.
आणि हे सर्व आपण कसं घेतो बरं? हे सर्व आपण विश्वासाने स्वीकारतो, नाही का? विश्वासाने स्वीकारतो. कारण जर कृत्याला कुठं जागा नाही, नाही का? कोणत्याच आपल्या सत्कर्माला जर जागा नाही ख्रिस्ती धर्मामध्ये, ख्रिस्ती विश्वासामध्ये, तर मग फक्त देवाची कृपा जर आहे, तर कृपेने विश्वास आहे. आणि तो विश्वास देवाच्या सत्य वार्तेने आहे. आणि म्हणून आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे, ज्यावेळेस आपण देवाच्या मंडळीबद्दल विचार करतो. मग देवाच्या मंडळीबद्दल विशेष करून विचार करत असताना, तो जो प्रश्न विचारलेला आहे, अगोदर आपण जो बघितलेला आहे, तो प्रश्न तुमच्या लक्षात असू द्या. सार्वत्रिक कॅथलिक, सार्वत्रिक म्हणजेच कॅथलिक पवित्र मंडळीबद्दल, ख्रिस्ती मंडळीबाबत तुमचा विश्वास काय आहे? आणि तेच आपण अभ्यासत आहोत, की पवित्र का म्हटलं ते आपण बघितलेलं आहे. त्यानंतर विशेष करून जी मंडळीची पैलू किंवा मंडळीची जे वैशिष्ट्य आपण आहे ते आता पाहूया आपण थोडक्यात. ज्यावेळेस आपण मंडळीबद्दल विचार करतो, तर पवित्र शास्त्र मंडळीबद्दल बोलत असताना त्याची 2 महत्त्वाची सत्य ते प्रकट करतं. एक तर विश्वव्यापी मंडळी आणि दुसरं म्हणजे स्थानिक मंडळी, नाही का? आणि अ, विश्वव्यापी मंडळी म्हणजे काय आहे? ते आपण पुढे पाहणारच आहोत. त्यालाच अदृश्य मंडळी सुद्धा म्हटलं जातं. अदृश्य जिला म्हटलं जातं आणि स्थानिक मंडळी जिला दृश्य मंडळी सुद्धा आपण म्हणू शकतो, नाही का? आणि मग विश्वव्यापी किंवा सार्वत्रिक किंवा कॅथलिक मंडळी म्हणजे काय आहे? कॅथलिक मंडळी म्हणजे काय आहे? ज्या प्रकारे उत्तरामध्ये दिलेलं आहे बघा, त्या उत्तरामध्ये सांगितलेलं आहे त्यानुसारच जर आपण घेतलं, तर आपल्याला पाहायला भेटेल, की जे अगदी जगाच्या सुरुवातीपासून तर ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत जे सर्व त्याचे निवडलेले लोकं, जे ख्रिस्ताठायी निवडलेले आहेत आणि जे ख्रिस्ताच्या अनमोल रक्ताने तारल्या गेलेले आहेत, ती लोकं म्हणजे मंडळी. आणि विशेष करून ज्यावेळेस आपण अ, प्रेषितांची सॉरी करिंथकरास पत्र ज्यावेळेस आपण वाचतो, त्या करिंथकरास पत्रामध्ये सुद्धा तुम्हाला त्याच प्रकारे पाहायला भेटेल, या मंडळीबद्दल तुम्हाला शिकायला भेटेल. ज्यावेळेस करिंथकरास पत्र आपण अभ्यासतो, त्यावेळेस आपल्याला ते पाहायला भेटतं, की तो म्हणतो, की हेलेने असो किंवा येहूदी असो नाही का, श्रीमंत असो किंवा गरीब असो म्हणे. तुम्ही स्वतंत्र असा किंवा तुम्ही गुलाम असा, कुणीही असू द्या तुम्ही. तुम्हाला एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचलित झालो आहोत. काय आहे विश्वव्यापी मंडळी? विश्वव्यापी मंडळीबद्दल विचार करत असताना जे केवळ कृपेने, विश्वासाच्या द्वारे, तो विश्वास केवळ ख्रिस्तावर आहे. आणि जे आपल्याला पाहायला भेटतं विविध ठिकाणी राहणारे, निरनिराळ्या भाषा बोलणारे, जगाच्या सर्व कानाकोपऱ्यातील त्याचे निवडलेले लोकं, नाही का? त्या सगळ्यांकडे देव फक्त एक मंडळी म्हणून, एक शरीर म्हणून, एक माझी मंडळी, एक इमारत म्हणून तो पाहतो, नाही का? एकाच नजरेने तो पाहतो. तो असं म्हणणार नाही, की नाही आता पिसोळीमध्ये एक वेगळा गट आहे. आणखी दुसरीकडे एक वेगळा गट आहे. तो तिकडे वेगळा. त्या प्रत्येक गटाला तो वेगवेगळ्या नावाने नाही बोलत. तो म्हणतो नाही एक मंडळी, एक मंडळ, विश्वव्यापी मंडळ. कॅथलिक चर्च त्याला म्हटलेलं आहे. म्हणूनच प्रकटीकरण 5वा अध्याय वचन 9 मध्ये तेच चित्र पुढं आपल्याला पाहायला भेटतं. ज्यावेळेस ते वडील जे आहेत ते गीत गात होते, की ती गुंडाळी फोडण्यासाठी कोणीच समर्थ नव्हता. परंतु ते गीत गात आहेत बघा, तो गुंडाळी घेण्यास व तिचे शिक्के फोडण्यास योग्य आहे. त्या समर्थ तारणाऱ्याबद्दल इथं ते गीत गायलं जात आहे. ते म्हणतात कारण तू वधला गेला होतास आणि तो आपल्या रक्ताने सर्व वंश लक्ष द्या. तू आपल्या रक्ताने काय केले? सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक व राष्ट्रे यांमधून आमच्या देवासाठी विकत घेतले आहेत. विश्वव्यापी मंडळी काय आहे? वेगवेगळ्या भागामध्ये राहणारे, निरनिराळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळ्या राष्ट्रात राहणारे, वेगवेगळ्या वंशातून आलेले, परंतु देवाचे निवडलेले लोक ख्रिस्ताच्या रक्ताने विकत घेतलेले, ज्याच्यासाठी ख्रिस्त वधला गेला, ज्याच्यासाठी ख्रिस्ताने आपले जीवन दिलं, ज्यांच्यासाठी ख्रिस्त जगला, त्याच लोकांबद्दल आपण विचार करतो. त्याला देव एका दृष्टीने पाहतो आणि ते म्हणजे काय? विश्वव्यापी मंडळी. देव फक्त एकच म्हणून पाहतो, की एक मंडळी आहे.
ही एक मंडळी आहे. आज जर आपण जगातील मंडळींची अवस्था पाहिली, तर काय वाटतं आपल्याला? खरंच आपण त्यांना पवित्र मंडळी म्हणू शकतो का? तर आपल्या समोर आहे अनेक गोष्टी नाही का? खरंच सगळ्या मंडळी पवित्र नाही. सगळ्या मंडळाबद्दल आपण विचार करत असताना, सगळ्याच मंडळ्या पवित्र नाही. आपण कसं विश्वास ठेवू शकतो, की मंडळी एक पवित्र सार्वत्रिक मंडळी आहे. आपण कशाप्रकारे हा विश्वास ठेवू शकतो? तर नक्कीच त्याबद्दल सुद्धा आपल्याला विशेष करून ख्रिस्ताने सुद्धा आणि प्रेषितांनी त्याच्या वचनांमध्ये हे अगदी स्पष्ट केलेलं आहे, की पहा ही जी सार्वकालिक, सार्वत्रिक जी मंडळी आहे, ती मंडळी देव तिच्याकडे एकाच दृष्टीने पाहतो आणि एवढंच नाही, तर आपल्याला पाहायला भेटतं, की जी ख्रिस्ताच्या रक्ताने विकत घेतलेली आहे आणि त्याबद्दलच बोलत असताना ख्रिस्ताने, प्रेषितांनी सुद्धा त्याबद्दल साक्ष दिलेली आहे आणि विशेष करून आपण त्या साक्षीकडे आपण लक्ष केंद्रित करूया. सगळ्यात अगोदर ते मंडळीबद्दल विचार करत असताना जी विश्वव्यापी मंडळी आहे आणि जी स्थानिक मंडळी आहे, याच्यामध्ये काय फरक आहे? एकतर विश्वव्यापी मंडळी म्हणजे आपल्याला पाहायला भेटतं, की जिला अदृश्य आपण म्हणतो, ज्याला आपण सगळ्याच विश्वासणाऱ्यांना आपण नाही पाहत आता, नाही का? कुणी अमेरिकेत आहे, कुणी वेगवेगळ्या भागात आहे, कुणी वेगळ्या देशात, कोणी वेगळ्या जिल्ह्यात, वेगवेगळ्या भागामध्ये जे खरे देवाचे लेकरं, नाही का? जे आपल्यापासून आपल्याला दिसत नाही, परंतु देव सर्व काही जाणतो, नाही का? आणि म्हणून आपल्यासाठी जरी ते अदृश्य असलं, नाही का? अदृश्य मंडळी म्हणजे काय? निवडलेला तो पूर्ण समुदाय, सुरुवातीपासून ते जगाच्या अंतापर्यंत, जी देवासमोर दृश्य आहे. देवाला माहीत आहे. पण आपल्यासमोर ते अदृश्य आहे. म्हणजे सध्या आपण त्या सर्वांना पाहू शकत नाही. ते सर्व देवाची संतगण म्हणजे कॅथलिक चर्च म्हणजे विश्वव्यापी मंडळी, सार्वत्रिक मंडळी. आणि मग दुसरा जो पैलू किंवा दुसरं जे स्वरूप आहे मंडळीचं ते आपण पाहत असताना दुसरं स्वरूप म्हणजे काय? जे या सार्वत्रिक मंडळीचा भाग आहेत, तेच या दृश्य मंडळीचा भाग होतात खऱ्या. आणि ती खरी दृश्य मंडळी म्हणजे काय? स्थानिक चर्च, स्थानिक मंडळी जिथं आपण एकत्रित येतो नाही का सगळेजण. आपण फिजिकली एकत्रित येतो, जिथं आपण प्रार्थना करतो, वेगवेगळ्या ठिकाणी आपण एकत्रित येतो. आणि मग या दृश्य मंडळीबद्दल त्यालाच आपण स्थानिक मंडळी म्हणतो. अ, वेगवेगळ्या चर्चमध्ये आपण एकत्रित येतो आणि मग ज्यावेळेस आपण या स्थानिक मंडळीबद्दल विचार करतो, तर वैश्विक मंडळी आणि स्थानिक मंडळी याच्यामध्ये काय फरक आहे? एक तर पवित्र मंडळी ज्यावेळेस म्हटलं जातं, तर देव त्याच्या त्या निवडलेल्या संपूर्ण लोकसमुदायाकडे पाहतो आणि म्हणतो की नाही, ही पवित्र मंडळी आहे. कारण या पवित्रता जी आहे, ती माझ्या प्रिय पुत्राची आहे. आणि ही पवित्रतेत घडवली जात आहे, कारण माझा आत्मा त्याच्यामध्ये वास करतो. आणि एवढंच नाही, तर ही मंडळी मोलाने विकत घेतलेली आहे. परंतु ज्यावेळेस आपण दृश्य किंवा स्थानिक मंडळीबद्दल विचार करतो, तर स्थानिक मंडळीमध्ये तसं नाहीये. कारण स्थानिक मंडळीला आपण पुष्कळ वेळा पवित्र म्हणू शकत नाही. कारण त्या मंडळीमध्ये तुम्हाला मिश्र विश्वासणारे पाहायला भेटतील. मिश्र स्वरूपात तुम्हाला तिथं पाहायला भेटेल. तिथं खरे विश्वासणारे पण आहेत नक्कीच, परंतु नामधारी किंवा ढोंगी विश्वासणारे सुद्धा तुम्हाला पाहायला भेटतील. विश्वासणारे नाही तर ढोंगी ख्रिस्ती सुद्धा तुम्हाला पाहायला भेटतील, जे नामधारी आहेत. आणि कसं आहे बरं याच्याबद्दल सुद्धा पवित्र शास्त्र आपल्याला कुठं पुरावे देतं का? की नाही मंडळीमध्ये हे दोन्ही गट असणार आहेत. हे दोन्ही लोकं असणार आहेत. हे दोन्ही प्रकारची लोकं या स्थानिक मंडळीमध्ये असतात. याबद्दल काही पुरावे आहेत का पवित्र शास्त्रामध्ये? तर नक्कीच आहे. त्याबद्दल अनेक पुरावे आहेत. त्यातील एक पुरावा अगदी आपल्या समोर आहे बघा. मत्ते 5:21 सगळ्यांच्या परिचित हा संदर्भ आहे. आपण पुष्कळ वेळा वाचतो नाही का? परंतु हा संदर्भ जर आपण बारकाईने वाचला तर या ठिकाणी प्रभू अगदी स्पष्ट सांगतो, की मला प्रभुजी, प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही. तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल म्हणे. बघा. आणखी आपण एक वचन पाहू शकतो. बघा येशूने उत्तर दिले, योहान 3:5 मध्ये निकोदेमसोबत तो बोलत असताना त्याला म्हणतो तो, की पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यापासून कोणी देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. जरी दैहिकरित्या आपण
मंडळीत एकत्रित येणाऱ्या असू, जरी आपण सगळ्या विधी पालन करणाऱ्या असू, जरी कदाचित आपण वाचन करू, प्रभुजी, प्रभुजी म्हणू किंवा संदेश किंवा काही अद्भुत कृत्य जरी आपल्याकडून घडत असले, तरी सुद्धा जर त्या विश्वव्यापी मंडळीचा आपण जर भाग नाही, तर खऱ्या या स्थानिक मंडळीचा सुद्धा आपण खऱ्या रीतीने भाग होऊ शकत नाही. नक्कीच दैहिक रीतीने आपण आहोत तिथे, शरीराने आपण एकत्रित आहोत, परंतु देवासोबत आमचं कोणतंच नातं जोडलेलं नाही. जिवंत देवापासून आम्ही कितीतरी दुरावलेलो आहोत. आणि अगदी ही जी वचनं आहेत, ते आपल्याला स्पष्ट करतात, की खऱ्या रीतीने फक्त मुखाने कबूल करणारे जे चर्चला जातात, ते खऱ्या मंडळीचे सभासद असतीलच असं नाही. आणि हाच मुद्दा ख्रिस्ताने एका दाखल्यातून पण मांडलेला आहे. तुम्हाला माहिती आहे निधनाचा दाखला? आपण पुष्कळदा ऐकलेला आहे तो दाखला नाही का? की एका शेतकऱ्याने काय केलं म्हणे, गहू पेरला म्हणे आणि रात्री येऊन एका त्याच्या शत्रूने काय केलं म्हणे, निधन पेरलं. आणि मग ज्यावेळेस ते गहू वाढायला लागला आणि ती जी हिरवी पानं होती त्यामध्ये निधन सुद्धा वाढलं. आणि पहा त्या गव्हाचं जी ती वाढ आहे, ती हिरवं जे पाला दिसतो त्यामध्ये ते निधन दिसूनच आलं नाही त्यांना. परंतु ज्यावेळेस त्यांना फळ आलं, त्या फळावरून समजलं गहू काय आहे आणि निधन काय आहे. आणि मग ते पाहिल्यानंतर म्हणे ते बिया आल्या म्हणे त्याला आणि मग ते जे कामगार आहेत ते धन्याकडे आले त्याला म्हणायला लागले, की धनी म्हणे ते जे आपण गहू पेरला होता त्याच्यामध्ये निधन सुद्धा आलेलं आहे. आता काय करायचं ते? त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटतं, की पहा त्या शेतकऱ्याने काय शक्कल लढवली बरं तिथं? वचन 30 काय सांगतंय? 30 मध्ये सांगितलं बघा, कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या म्हणे. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यांना सांगेन, की आधी निधन गोळा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा. परंतु गहू माझ्या कोठारात साठवा. फार कठीण ही वचनं आहेत नाही का? फार कठीण वचनं आहेत. जर खऱ्या रीतीने आपण बघितलं तर ही अगदी सरळ रीतीने आहेत. खरा विश्वासणारा कोण आहे? आणि ढोंगी कोण आहे? अगदी सरळ आपल्याला ते समजणार नाही. परंतु ज्यावेळेस कापणी येईल, ज्यावेळेस ख्रिस्त येईल, त्यावेळेस समजणार आहे. देवाला माहीत आहे अगोदरच कोण खरा आहे. परंतु तरी देव म्हणतो, की नाही राहू दे. त्यांना वाढू द्या. योग्य वेळ येईल त्यावेळेस बरोबर ते छाटण्यात येईल. आणि मग यातून आपल्याला समजतं, की स्थानिक मंडळी जी आहे, त्यामध्ये आपल्याला सगळ्याच प्रकारचे लोकं पाहायला भेटतात. त्याच्याबद्दल आणखी एक उदाहरण पेरणी करणाऱ्याचं दृष्टांत. तिथं 4 प्रकारच्या जमिनी सांगितल्यात नाही का? एक वाटेवर, काटेरी झुडूप, त्यानंतर काय खडकाळ आणि सुपीक म्हणे. हे चारही प्रकारचे लोकं तुम्हाला मंडळीत पाहायला भेटतील नाही का? परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. खरंच मी मंडळीमध्ये एकत्रित येतोय. मी देवाचा गौरव करतोय, पण मी खरंच त्या विश्वव्यापी मंडळीचा भाग आहे का? खरंच जिवंत देवाची मला ओळख आहे का? हे मला आधी समजून घेणं गरजेचं आहे. बरं आणखी हाच मुद्दा प्रेषित योहानाने सुद्धा हाताळलाय बघा. तो काय म्हणतो योहान सुद्धा, आपल्यातूनच ते निघाले म्हणे. तो ख्रिस्त विरोधकाबद्दल बोलत होता. म्हणे तुम्ही ऐकलं असेल मंडळीला तो सांगतो, की ख्रिस्त विरोधक येणार आहे. तो म्हणतो नाही ख्रिस्त विरोधक आलाय म्हणे. आणि बघा तो कुठे आहे म्हणे? आपल्या मंडळीतूनच. बाहेर तो कार्य करताना दिसतोय बघा. आपल्यातूनच ते निघाले म्हणे. तरी ते आपले नव्हते. ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते म्हणे. त्यांच्यातील कुणीही आपला नाही. हे प्रगट व्हावे म्हणून ते निघाले. किती अद्भुत आहे बघा. स्थानिक मंडळी त्याबद्दल आपण विचार करत असताना म्हणूनच ज्यावेळेस आपण मंडळीबद्दल विचार करतो, तर आपल्याला मंडळीबद्दल योग्य समज यायला पाहिजे. आणि मंडळीबद्दल विचार करत असताना पवित्र शास्त्र नेहमी सुरुवातीपासून हे सांगतं, की खरंच जे देवाच्या कृपेने निवडलेले आहेत, जे ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्याद्वारे तारल्या गेलेल्या आहेत, जे ख्रिस्तावर खऱ्या रीतीने विश्वास ठेवणार आहेत, हे सर्व कार्य देवाचं आहे. देवाच्या कृपेने ज्यांच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो, जे दिवसेंदिवस ख्रिस्ताच्या कृपेत, ख्रिस्ताच्या ज्ञानात वाढत आहेत, ते लोकं आणि त्यांचं देव रक्षण करतो. त्याच्याबद्दलच तुम्हाला योहानकृत शुभवर्तमान 10व्या अध्यायामध्ये सुद्धा पाहायला भेटेल, की प्रभू म्हणतो, की माझी जी इतर मेंढरं आहेत म्हणे, इतर मेंढवाड्यात, त्यांना सुद्धा एकत्र करणं गरजेचं आहे म्हणे. गोळा करणं गरजेचं आहे जणू अशा प्रकारे सांगितलेलं आहे. ख्रिस्त त्याच्या मंडळीबद्दल फार गंभीर आहे आणि तो त्याचं रक्षण करतो.
त्याने जर स्वतःचा प्राण राखून न ठेवता जर मंडळीसाठी दिलेला आहे, तर तो किती गंभीर आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि म्हणून देवाचे प्रिय लेकरांनो, मंडळीकडे पाहत असताना आपल्याला योग्य रीतीने मंडळीबद्दल विचार करणं गरजेचं आहे. मंडळीबद्दलचं गांभीर्य आपल्याला असणं गरजेचं आहे. देवाने मंडळी त्या भूतलावर का ठेवलेली आहे? जर मी खऱ्या त्या वैश्विक, त्या महान, त्या त्या सार्वत्रिक किंवा कॅथलिक मंडळीचा जर भाग आहे, तर मी खऱ्या रीतीने या मंडळीत सुद्धा भाग होऊ शकतो. तसेच त्या कॅथलिक चर्चला दाखवण्यासाठी, त्या सार्वत्रिक मंडळीला दाखवण्यासाठी पाऊल अनेक उदाहरण वापरतो. जसं एक इमारत म्हणे, त्या इमारतीचा पाया काय? आपण कोणत्या पायावर रचले गेलो म्हणे? प्रेषितांच्या पायावर, संदेष्टांच्या आणि प्रेषितांच्या पायावर आपण रचल्या गेलेलो आहोत म्हणे. है ना? त्यांनी काय पाया घातला बरं? प्रेषित संदेष्टांनी ख्रिस्त, जो महान कोनशिला आहे, ख्रिस्ताचं महान गौरवी सुवार्ता आहे, तो पाया आहे मंडळीचा. त्या मंडळीच्या पायावर ती मंडळी रचल्या जात आहे आणि ती एक मोठी इमारत होईल. तिला मंदिर सुद्धा म्हटलेलं आहे. तिला शरीर म्हटलेलं, त्या शरीराचं मस्तक एक आहे, ख्रिस्त. तो त्या शरीराचं मस्तक एक आहे. त्या मंदिराचा प्रभू एक आहे, ख्रिस्त. नाही का? आणि तोच ख्रिस्त तिथूनच तो जीवन रस त्या मंडळीला तो पुरवतो, तो रक्षण करतो, तिची जोपासना करतो. आणि मग या सगळ्या गोष्टीबद्दल विचार करत असताना जर आपण त्या ख्रिस्ताच्या शरीराचे भाग आहोत, तर नक्कीच त्याचप्रमाणे आपण या दृश्य, या स्थानिक मंडळीचा सुद्धा एक भाग होऊ शकतो. बाप्तिस्मा घेतला बाह्य रीतीने, नक्कीच त्यानुसार आपण जगाच्या दृष्टीने आणि आपल्या डोळ्यांदेखत सगळ्यांसमोर नक्कीच बाह्य रीतीने त्या मंडळीचा एक भाग होतो. परंतु खऱ्या रीतीने आपण कितीतरी त्या जिवंत देवापासून दूर असतो, नाही का? खऱ्या रीतीने जोपर्यंत आपले जीवन बदलणार नाही, तोपर्यंत खऱ्या रीतीने आपण त्या मंडळीचा भाग होऊ शकणार नाही. देवाने ती मंडळी का ठेवलेली आहे? देवाने ती मंडळी का दिलेली आहे? त्यासाठीच पुढचा प्रश्न आहे आणि तो अशा प्रकारचा आहे, संतगणाची सहभागिता यापासून तुम्हाला काय अर्थबोध होतो? ख्रिस्ती मंडळीबद्दल विचार करत असताना मग पुढचा टप्पा येतो तो म्हणजे काय? सहभागिता. देवाने मंडळीला या भूतलावर का ठेवलेला आहे? त्याच्या मागचा उद्देश काय होता? आणि त्याबद्दलच उत्तर देत असताना तिथं अशा प्रकारे उत्तर दिलेलं आहे. ते हे की विश्वासणारा प्रत्येक जण ख्रिस्ताचे अवयव या नात्याने त्याच्याशी सहभागिता राखतो आणि त्याची सर्व बहुमूल्य ठेवे व दानांमध्ये सहभागी असतो. जसं एक शरीर आपण आहोत नाही का? पाऊल का बरं शरीराचं उदाहरण देतो मंडळीला? त्याचं कारण हे आहे, की आपलं शरीर जे आहे, आपले वेगवेगळ्या अवयवांनी ते बनलेलं आहे, नाही का? एकच शरीर आहे. वेगवेगळ्या अवयवांनी ते बनलेलं आहे. प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे. हाताचं कार्य वेगळं आहे, डोळ्याचं कार्य वेगळं आहे, कानाचं कार्य वेगळं आहे. कान म्हणू शकणार नाही, की मी डोळ्यांचं काम करतो, नाही का? किंवा डोळे म्हणू शकणार नाही, मी कानांचं काम करतो. हात म्हणू शकणार नाही, मी डोळ्यांचं काम करतो. पाय म्हणू शकणार नाही, मी बोलण्याचं काम करतो. नाही म्हणू शकणार. जे अवयव जिथं-तिथं ते नियुक्त आहेत, जे ते आपल्या परीने काम करतात. शेवटी त्याचा उद्देश काय आहे? शरीराचं पोषण व्हावं. त्याच प्रकारे मंडळीमध्ये अनेक लोक आहेत, वेगवेगळ्या प्रकारे आणि ख्रिस्ताच्या शरीराचे एक अवयव या नात्याने आपण सहभागितेमध्ये एकत्रित येतो. त्याचा उद्देश काय आहे? ह्या शरीराला काय करावं? सुदृढ करावं. अदृश्य एक पवित्र सार्वत्रिक मंडळी हीच दृश्य मंडळीचे सभासद होतात आणि विशेष करून ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव जे आहेत, त्याच्या मंडळीचे सभासद आहेत, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच 1 योहान 1:3 मध्ये काय सांगितलंय? बघा, तिथं सांगितलं, की जे आम्ही पाहिले आहे व ऐकले आहे, ते तुम्हालाही यासाठी कळवतं, की तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे. ही सहभागिता जशी ख्रिस्ताची पित्यासोबत आहे, त्रैक देवाची सहभागिता आहे. त्याच प्रकारे ख्रिस्ताची त्याच्या मंडळीसोबतची सहभागिता आहे. आणि एक व्यक्ती दुसऱ्यांसमोर तो ख्रिस्त घेऊन जातो आणि तो निवडलेला आहे, जर तो तारला जातो, तो पण त्या सहभागितेमध्ये एकत्रित येतो. आणि एवढंच नाही, तर तो म्हणतो, की आपली सहभागिता तर पित्याबरोबर त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याबरोबर आहे. ही महान सहभागिता आहे देवासोबत आपली. किती अद्भुत आहे नाही का? मग हा एक भाग आहे, की का बरं सहभागितेमध्ये एकत्रित येणं? कारण ही सहभागिता देवापासून आहे. दुसरं, का आम्ही एकत्रित येतो? ज्या प्रकारे मी म्हटलं, की आपल्या शरीराचं पोषण होणं गरजेचं आहे.
कुपोषित झालं, तर आपण आजारी पडू, आपण थकून जाऊ, आपण अशक्त होऊ आणि आपल्याला हा शरीर जड वाटायला लागेल, नाही का? तशाच प्रकारे ख्रिस्ताची मंडळी आहे, ख्रिस्ताचे शरीर आहे. ते दिवसेंदिवस वाढणं गरजेचं आहे. म्हणूनच दुसरा भाग त्या उत्तरात असं सांगतं, की इतर सभासदांना लाभ व्हावा आणि त्यांची निकोप वाढ व्हावी, यासाठी प्रत्येक जण आपली दाने तत्परतेने आणि प्रसन्नपणे वापरण्याकरिता कर्तव्यबद्ध आहे. का देवाने मंडळीमध्ये आपल्याला एकत्रित ठेवलेलं आहे. आपण ख्रिस्ताच्या शरीराचे जर एक अवयव आहोत, जर ज्या प्रकारे अवयव वेगवेगळे असतात, ज्या प्रकारे प्रत्येक अवयवाचं कार्य वेगळं असतं, परंतु उद्देश हाच आहे, की ते शरीर पोषित करावं. तशाच प्रकारे वेगवेगळे सभासद वेगवेगळ्या भागातून आलेले, त्या प्रत्येकाला देवाने कोणतं ना कोणतं दान दिलेलं आहे. आणि दान यासाठी दिलेलं आहे, की त्याद्वारे मंडळी पोषित व्हावी. त्याद्वारे अ, तुमचं गौरव व्हावं हा बिलकुल उद्देश नाही. तर मंडळी जी आहे त्याद्वारे काय व्हावी? सुदृढ व्हावी, मजबूत व्हावी. त्याचेच उदाहरण आपल्याला रोमकारास पत्र 12 अध्याय देईल. बघा तिथं काय सांगितलंय? कारण जसे आपल्याला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत, तरी तरी त्या सर्व अवयवांचे कार्य एकच नाही. तसे आपण पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर आणि प्रत्येक जण एकमेकांचे अवयव असे आहोत. पुढील वचन बघा काय म्हणतात. आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानांप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत. आणि त्याची अ, काही कृपादानांची लिस्ट इथं पाहायला भेटते. जसं इथं सांगितलं, ईश्वरी संदेश सांगायचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने सांगावा. देवाने मंडळी एकच आहे आणि त्या मंडळीमध्ये कुणाला देवाच्या वचनाची घोषणा करण्याची ते कौशल्य दिलेलं आहे. देवाचे वचन गाजवण्याचं त्याने कौशल्य दिलेलं आहे. ते ज्ञान दिलेलं आहे. तर त्याने त्या मंडळीच्या उन्नतीकरिता तो करावा. बरं पुढे सेवा करताना सेवेत तत्पर असावे. कुणी सेवा करतं वेगवेगळ्या प्रकारची. त्याने त्यामध्ये तत्पर असायला पाहिजे. उद्देश काय? मंडळीची वाढ. शिकवणाऱ्याने शिक्षण देण्यात. कुणाला शिक्षक म्हणून मंडळीमध्ये त्याने उभं केलेलं आहे. म्हणूनच कोणी शिक्षक म्हटलेलं आहे. कोणी काय म्हटलेलं आहे? सुवार्तिक. देवाचं वचन आपल्याला सांगतं. त्याने नेमलेले आहेत. शिकवणाऱ्यांनी शिक्षण देण्यात आणि बोध करणाऱ्यांनी बोध करण्यात. कोणी बोध करतं मंडळीमध्ये. त्यांना बोध करायला आवडतं. त्यांचं ती सवय होऊन जाते आणि ते बोध करणं देवाकडून मिळणारं दान आणि विशेष करून ते कृपादानातील एक भाग आहे. आणि त्या बोधाद्वारे सुद्धा तुम्ही काय करता? मंडळीला बांधता. एवढंच नाही तर कोणी दान धर्म करता औदार्याने. प्रत्येकच नाही करू शकत. आपलं आर्थिक आर्थिक गोष्ट प्रत्येकच नाही देऊ शकणार. हे देवापासून मिळालेलं दान आहे, की तुम्ही त्याद्वारे मंडळीला पोषित करण्यासाठी कार्य करता. ज्या प्रकारे सुवार्ता प्रसार असेल किंवा मंडळीद्वारे चालू असलेले काही सेवा असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमांद्वारे आम्ही काय करतो, की आम्ही आर्थिक सहाय्य करतो, जेणेकरून त्या त्या सेवेला अधिक आधार मिळावा, ती पुढे जावी. आणि अशा प्रकारे उद्देश काय आहे? ख्रिस्ताची मंडळी बांधली जात आहे. ख्रिस्ताची मंडळी सुदृढ होत आहे. एवढंच नाही, तर अधिकाराने आपले काम आस्थेने करावे, दया करणाऱ्याने ती संतोषाने करावे. पाहिलं? किती अद्भुत आहे. मुळात आपण का मंडळीमध्ये एकत्रित येतो त्याचा उद्देश हा आहे. आणि म्हणूनच देवाचे प्रिय लेकरांनो, तर ते शेवटी आपण या विषयाच्या शेवटी येत असताना खऱ्या रीतीने अ, आपण खरेच विश्वासणारे आहोत. आपण खरंच त्या विश्वव्यापी मंडळीचा एक भाग आहोत. ख्रिस्ताच्या अनमोल त्या रक्ताने आपण तारले गेलेलो आहोत. आपण निवडलेले लोक आहोत. त्याचा जर पुरावा आपल्याला त्या मंडळीमध्ये पाहायचा आहे, तर तो पुरावा हा आहे, की प्रेमाने एकमेकांची आम्ही सेवा करतो. त्याच्या वचनाप्रमाणे आणि त्याच्या आज्ञाप्रमाणे आम्ही चालतो. त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याच्यावर आम्ही अवलंबून राहतो. हा त्याचा एक पुरावा आहे, की आम्ही ख्रिस्ताची लेकरं आहोत. कारण जर आम्ही ख्रिस्ताची लेकरं आहोत, तर आम्हाला झळ लागायला पाहिजे. आमच्या ज्या प्रकारे शरीराला कुठेही काटा टोचला किंवा एखादा चटका बसला, पूर्ण शरीराला वेदना होतात. त्याच प्रकारे मंडळीमध्ये एकत्रित येत असताना एखादा एखादा व्यक्ती, एखादा भाऊ दुबळे आहे, ती वेदनेत आहे. त्या वेदना पूर्ण मंडळीला त्याचं जाणीव असायला पाहिजे. एखादा व्यक्ती जो कितीतरी वेगळ्या प्रसंगातून जात आहे.
तो प्रसंगातून सुद्धा, तो अनुभव सुद्धा मंडळीने घ्यायला शिकला पाहिजे. आणि त्या सगळ्या स्थितीमध्ये त्या भावाला, त्या दुर्बलतेमध्ये, त्या वेदनेमध्ये, त्या सर्व स्थितीमध्ये कसं उभं करता येतं. आणि या सगळ्या गोष्टीबद्दल विचार करत असताना, हे एक फक्त उदाहरणादाखल आहे. परंतु वेगवेगळ्या प्रकारे आपण काय करतो? कार्य करतो आणि अशा प्रकारे देवाचं गौरव होतं. आणि म्हणून आपण खरंच देवाच्या राज्याचे आहोत, हे जाणून घेण्याचा हा एक मार्ग आहे. एकमेव की आपण एकमेकांची सेवा करत आहोत मंडळीमध्ये एकत्रित येऊन. कारण ही मंडळी ख्रिस्ताची आहे. आणि म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, फार अद्भुत हा आजचा प्रश्न होता, की सार्वत्रिक मंडळी त्यावर मी विश्वास ठेवतो का? मग आजच्या या शेवटी येत असताना आपल्याला हा मोठा प्रश्न आहे आपल्यासमोर, की खरंच मी त्या सार्वत्रिक, त्या कॅथलिक चर्च, त्या विश्वव्यापी मंडळीवर विश्वास ठेवतो का? काय मी खरंच त्या मंडळीचा एक भाग आहे का? काय मी अ, खऱ्या रीतीने खरी ख्रिस्ताची सुवार्ता जाणलेली आहे का? काय मी त्या सुशिक्षणात वाढत आहे का दिवसेंदिवस? काय मी एकमेकांची मंडळीमध्ये सेवा करत आहे का? मी खरंच मला ती आस्था आहे का, की मंडळी हे एक शरीर आहे आणि मला खरंच ती झळ जाणवते का ज्यावेळेस माझ्या मंडळीतील एक व्यक्ती त्या वेदनेतून जातो आणि खरंच ती जर आस्था मला जाणवते माझ्या मंडळीबद्दल, ते एक कुटुंब म्हणून मी तो आनंद घेतो मंडळीबद्दल, तर हे एक प्रमाण आहे, की मी त्या विश्वव्यापी मंडळीचा एक भाग आहे. कारण देव त्या मंडळीवर प्रीती करतो, जी मंडळी ख्रिस्ताच्या मोलाने विकत घेतलेली आहे आणि त्या मंडळीबद्दल देव फार गंभीर आहे. म्हणून आपण पण गंभीर असूया. प्रभू आपणा सर्वांना आशीर्वादित करो आणि त्याची कृपा पुरव ख्रिस्ताची खरी मंडळी समजण्यासाठी. आपण इथे थांबूया.